Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे, पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय. तर भाजपला सांगते की सगळे दिवस सारखे नसतात. उद्याचं येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं असेल. आजपर्यंत कधीही संकट आलं तेव्हा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात दिसले होते कुठे? अगदी महापूर आला, विश्वजित मी सुद्धा तुझ्या मतदारसंघात तेव्हा येऊन गेलो होतो. अवकाळी आला, आपत्ती आली, कधी मोदीजी आपल्याला दिसले सांगलीत? नाही. अमित शहा कधी दिसले? नाही. पण आता त्यांना कळतंय की महाराष्ट्रात आपलं काय खरं नाही, कारण अश्वमेधाचा त्यांचा तो घोडा नाही, त्यांचं जे खेचर आहे ते महाराष्ट्रात थांबवणार आणि उलट परत पाठवणार. उलटा गो बॅक, नाही चालणार इकडे. आणि हा जो एक आता प्रश्न पडला होता, त्यांनी काल परवाकडे संजय राऊतांवरती टीका केली, म्हणजे आज माझी स्तुती केली असं मला कोणीतरी सांगितलं. माझी स्तुती वैयक्तिक नका करू, माझ्या शिवसेनेची स्तुती करा. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा पाठिंबा दिला त्या पहिल्या शिवसेनेचं कौतुक करा. एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे, पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय. त्यांनी सांगितलं, संजय राऊत म्हणे आमच्याकडे खूप चेहरे आहेतच. हे महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार दरवर्षी हे पंतप्रधान बदलतील. अहो, एवढं आमच्याकडे काय असं वैचारिक दारिद्र्य आलेलं नाहीये. पण उलटा माझा प्रश्न असा आहे की या देशाने एक जागतिक विक्रम केला नवीन, तो म्हणजे संपूर्ण जगात आपली लोकसंख्या नंबर 1 आहे, 140 कोटीच्या वरती. मग 140 कोटी जनतेमध्ये एकच चेहरा पुन्हा घासून पुसून आपण पंतप्रधान पदी बसवणार? आणि 10 वर्ष आपल्या आयुष्यातली, म्हणजे काही तरुणांचे फोन येतात किंवा काही बातम्या कळतात, तो पहिलं मी मतदान केलं, मी बेकार होतो तेव्हा 22 वर्षाचा होतो, आज 10 वर्ष झाली 32 वर्षाचा होत आलो. काही म्हणतात मी 25 होतो, 35 झालो, 30 होतो, 40 झालो. नोकरी मिळेल म्हणून त्या आशेने मी यांना मतदान केलं. नोकरी तर मिळणं दूरच राहिलं, पण महागाई एवढी वाढली की मी माझ्या घरच्यांना भार झालोय की का असं मला वाटायला लागलेलं आहे. मग ही 10 वर्ष सगळी आपण अनुभवल्यानंतर परत एकदा आपण ही चूक करणार आहोत की आपल्याला आता जी संधी आलेली आहे आणि मी माझ्या शिवसेनेच्या जाहिराती सुरू केल्या, आपल्याला एक प्रश्न पडला की हे सरकार कोण बदलणार, कोण आहे एवढा ताकदवान, कोण आहे? पण तुम्हाला कळलेलं नाहीये की मोदींपेक्षा जास्त ताकदवान या क्षणाला तुम्ही आहात आणि तुमचं एक बोट हे सरकार बदलू शकतं. एक बोट, फक्त एक बोट. आजपर्यंत त्यांनी 10 वर्षामध्ये संपूर्ण ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची मस्ती त्यांना दाखवली. आता ही त्यांची मस्ती तुम्ही एका बोटीने, एका टिचकीने त्यांना उडून टाकू शकता. आणि आज मी भाजपला इशारा देतोय की तुम्ही ज्या पद्धतीने तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबलेली आहे, जे आमच्या सोबत आहेत त्यांना तुम्ही खोट्या केसेस टाकून अडकवताय. एक तर भाजपला छुपा पाठिंबा दे, मतांची विभागणी कर, नाहीतर तुरुंगात जा. तरी बरं, काही जण उघड जात आहेत निर्लज्जपणाने, काही जण छुपी मदत करतायत की एक तर तू छुपी मदत कर नाहीतर तुरुंगात जा. तर भाजपला सांगते की सगळे दिवस सारखे नसतात. उद्याचं येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं असेल आणि इंडिया आघाडीचे खासदार हे तुम्हाला आज खोटं वाटेल, पण देशभर जे वातावरण ते पाहिल्यानंतर 300च्या वरती इंडिया आघाडीचे खासदार निवडून आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आज लिहून ठेवा. आम्ही पोकळणारे देत नाही, 400 पार वगैरे नाही, आम्ही कोणताच नारा दिलेला नाहीये. पण आता संपूर्ण देशातल्या जनतेने नारा दिलेला आहे की अब की बार भाजपा तडीपार.